काय करतात काय त्या अमेरिकेत? ॲज फार ॲज आय नो तिच्या हजबंडचा खूप मोठा बिझनेस आहे अमेरिकेत? अरे भाई, मग तू वाट कसली बघतोयस? बोल ना त्यांच्याशी. कशाबद्दल? अरे पैशांबद्दल. ऐक ऐक, हे बघ, तू काय कर माहितीये का, तुझा आत्ता जो काही प्रॉब्लेम झालाय, म्हणजे तुझं 7 लाखाचं नुकसान झालंय, भैरवीला जॉब नाहीये, अशोक काकांची नोकरी सुद्धा आत्ता नवीन आहे, हे सगळं त्यांना नीट समजावून सांग. आणि अरे तू त्यांच्याकडनं पैशाची मदत माग, म्हणजे लोन माग ना. अशोक काकांची खूप जुनी मैत्रीण आहे ती, म्हटल्यानंतर तुला पैशांची मदत करतील त्या. नाही रे, मला नाही वाटत आता ते पॉसिबल असेल. का आता काय केलंस तू? अरे सकाळी भेटली होती ती. हा, हे जरा विचित्र वागलो त्यांच्याशी, व्यवस्थित बोललो नाही रे. अनिश, काय करायचं यार तुझं? का असा वागतोस रे तू? अरे तुषार यार, तुला माहिती आहे ना काय सिच्युएशन आहे माझी. माझी मेंटल स्टेट नाही आहे रे. मला ना कळतच नाहीये लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं. म्हणून ना मला इथे राहायचंच नव्हतं. मग आता पुन्हा जंगलात निघून जाणार आहेस? मग काय करू? ती बोरिंग नोकरी करू? अरे भाई, काहीतरी वेगळा प्रयत्न करून बघ ना. नाही बघितलं का काय झालं? तुला चांगलंच माहिती आहे. अनिश यार, सतत ते रडगाणं गाणं बंद कर बघू आधी. नुकसान तुझं एकट्याचं झालंय का? तुझं जसं नुकसान झालं तसं माझं देखील झालं. फरक एवढाच आहे की तुझ्या कंपॅरिझन मध्ये माझं नुकसान थोडं कमी झालं, पण त्याला कारणीभूत सुद्धा तूच आहेस. हो, मी मूर्ख आहे ना, मला अक्कलच नाही आहे. ऐकून घे ना. तुला कोणी सांगितलं होतं तुझ्या सेव्हिंग मधले सगळे पैसे त्याच्यात गुंतवायला? मी तसं नाही केलं ना. माझ्या सेव्हिंग मधले थोडेच पैसे मी त्याकडे गुंतवले. आता नुकसान दोघांचं झालंय की नाही? तुला राग येणार नसेल तर एक बोलू? आता एवढं बोलतोयस ना, मग बोल ना. हे बघ, त्या वर्षा मावशींना एकदा सॉरी म्हण. त्यांना तुझी सगळी परिस्थिती सांग. तुझे सगळे प्रॉब्लेम्स जेन्युइन आहेत अनिश. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की त्यांना जर का तुझे प्रॉब्लेम्स पटले ना, तर त्या तुला मदत करतील. बिलीव्ह मी. नाही रे, आता काय झालं? बाबांना कळलं तर बाबा खूप चिडतील रे. अरे त्यांना सांगायचंच नाही ना. ऐक, तू जेव्हा वर्षा मावशींशी डायरेक्ट बोलशील ना, तेव्हा त्यांना हे स्पष्ट सांग की अशोक काकांना याबद्दल काही कळू देऊ नका. त्यांना पटेल रे अनिश. त्यांच्याशी एकदा बोल. त्यांना तुझे सगळे प्रॉब्लेम्स पटतील आणि त्या तुला नक्की मदत करतील. बघ. मेलोडियस, ब्युटिफुल. किती सुंदर वाजवलीस बासरी. बघितलं ना, म्हटलं होतं मी. अरे आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो अगदी ऐकून. बऱ्याच दिवसांनी वाजवली बासरी. वेणूसाठी वाजवली होती ती शेवटची. आजोबा सॉरी. आजोबा, आपण आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये
तुमच्या बासरीचा प्रोग्राम ठेवूया. मी तिकीट विकीन ना. काय ते फुकट आहे ना ते. नाही बेटा, काय आपल्याला ज्या गोष्टी येत असतात त्या जगाला दाखवायलाच पाहिजे असं नसतं बेटा. काही काही गोष्टी फक्त आपल्यासाठी असतात, आपल्या जवळच्या लोकांसाठी असतात. त्या लोकांसमोर मांडायलाच पाहिजे असं काही नाहीये. असं कसं म्हणतोस तू? मला नाही पटत हे. सगळ्यांच्याच अंगी कला असते असं नाही, पण ज्या माणसाच्या अंगात ती असते तो भाग्यवान असतो. मला वाटतं त्याचा आस्वाद सगळ्या लोकांना मिळायला पाहिजे. कशाला घेतला पाहिजे लोकांनी आस्वाद? माझ्या लोकांनी घेतलं बस झालं ना, माझ्या जवळच्या लोकांनी घेतला तो हं? बस झालं मला. आणि काय पाहिजे? ओके बाबा, ओके. कोण वाद घालणार तुझ्या समोर? बरं, त्यावरनं मला आठवलं, अशोक ना भयंकर वात्रट होता. याच्या लग्नात हा चक्क टी शर्ट घालून आला. बाबा, टी शर्ट, ते पण लग्नात? टी शर्ट. सगळे गडबडले. म्हणे काय, नवरा असाच टी शर्ट मध्ये बोल्यावर उभा राहणार का? आणि हा माणूस म्हणाला, का नाही, काहीतरी घालायचंच आहे ना, मग टी शर्ट का नाही? झालं, लग्न खोळंबून राहणार होतं. आम्हाला कळेच ना पुढे काय होणार. शेवटी बिचाऱ्या वेणूने माझ्याकडे याच्यासाठी निरोप पाठवला की बाबा काहीही कर, पण तू टी शर्ट बदलून ये. पाहिजे तर लग्नानंतर रोज टी शर्ट घाल, पण आज नको. मग कुठे हा गेला, चेंज करून आला. मग त्यांनी मात्र कुर्ता पैजामा घातला. लागलं लग्न एकदाच. ए अशोक, तुला आठवतं तुझ्या फेवरेट पेंडसे आजोबांनी तुझ्यासाठी अत्तराची कुपी दिली होती? महिनाभर लावून फिरत होता अत्तर. अजूनही वास येतोय बघ त्याचा लावलं. खरंच? बघ बघू. ए, खरंच रे, सेम टू सेम. बात्रट. बघितलं, अजून राहिली ना ती शिल्लक. बर, गिफ्ट वर ना आठवलं, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेत. थँक्यू. मध्ये काय? आता बघा, सेंटा क्लॉज एक एकट्याला गिफ्ट देणार आहे. येस येस. हे गिफ्ट कोण घेणार? दे, तुझ्यासाठी. कायले बघत बसले देव आमले पण ना. बघा, हावरट आले. ही लहान मुलं आहेत, त्यांना मला आधी देऊ द्या. खरंच हो, माझ्यापेक्षा लहान आहात तुम्ही. बरं, हे गिफ्ट कुणाला? हावरट ग्रीडी. हे संयमीसाठी, आणि हे तिलाच द्यायचं. भैरवी, माय डिअर, हा तुझ्यासाठी स्कार्फ. दिस इज फॉर यू. वेलकम. अनिश, दिस इज फॉर यू. थँक्यू सो मच. वेलकम. आजोबांसाठी काय नाही आणलं? असं कसं होईल? माझा जिवलग मित्र आहे तो. त्याच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे, आणि ते त्याला खूप खूप आवडणार आहे. अतिशय व्हॅल्युएबल आहे. अशोक, उघडून बघ ना. बर बर बघूया. काय सर? किती साजरे दिसत. मॅडम पडवा. कसं वाटलं? कसं वाटलं? चांगलं आहे, छान आहे. आजोबा, तुम्ही पण एकदम मस्त दिसताय. आजी बघ. बघ ना, तुम्ही पण एकदम छान दिसताय. पण ही तिसरी बाई कोण आहे आजोबा? चेहरा ओळखीचा वाटतोय, पण काय नाव आठवत नाही मला. असं कसं? जरा आठवायचा प्रयत्न करता. अगं काय आठवायचं, मगापासून आठवायचं मी प्रयत्न. अरे संयमी, अगं तू कुठे होतीस? आम्ही किती वेळा तुझा वाट बघतो चौकात. ये 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 लवकर. ये संयमी,
तुझीच वाट बघत होतो आम्ही. ए तिचे चॉकलेट्स देऊन टाका तिला. हा गप्प बसलेत बघा कसे. हे घे नाही माझं. थँक्यू. वेलकम. बरं तुम्ही सगळेजण आता छान बसा, मी काहीतरी मस्त खायला घेऊन येते. समय ठेवतेस. राधा मामी येते ना मदतीला? हो आलीच ना. चला आता आपण एक गेम खेळूया. बुद्धिबळ. या. किशोर, मुळात काहीतरी माणसाकडे असावं लागतं. हा नटाला अभिनय असावा लागतो. बरोबर. गायकाला सारे गम पाहिजे असावं लागतं. बरोबर ना. काय स्वयंपाकाला हाताला चव असावी लागते, कळलं? अगदी बरोबर. तसं बुद्धिबळ खेळणाऱ्याला बुद्धी असावी लागते. तुमच्याकडे नाहीये. पटलं त्याला ते. मग? बरं आता काही बोलू नका. गेम मी सांगणार कारण आता मी तुम्हा सगळ्यांची लीडर आहे. आपण एक छान गेम खेळूया. आता मी एक अक्षर निवडेन. हा. त्या अक्षराशी संबंधित शब्द तुम्ही बोलायचा नाहीये. ओके. कळलं का? म्हणजे मी जे अक्षर निवडीन त्या अक्षरापासून सुरू होणारा शब्द तुम्ही म्हणायचा नाहीये. त्याच्या पुढे मी तुम्हाला अजून एक शब्द देईन पण त्या शब्दाशी संबंधित शब्द तुम्हाला म्हणून दाखवायचा आहे. म्हणजे जसं आपण काल नंबर स्किप केला तसं आज अक्षर स्किप करायचं बरोबर. ब्रिलियंट. दॅट्स लाईक माय बॉय. तरी मी तुम्हाला अजून त्याची उकल करून सांगते. हा, आय एक्सप्लेन इट टू यू मोर. आता बघ एक अक्षर मी निवडते. फॉर एक्झाम्पल मी प निवडते. प हे अक्षर. त्या प अक्षरापासून सुरू होणारा शब्द तुम्ही उच्चारायचा नाही. आता मी एक शब्द निवडते. टी शर्ट. ओके म्हणजे टी शर्ट रिलेटेड वर्ड पाहिजे आपल्याला राईट. राईट. सो टी शर्ट लाल. करेक्ट. लाल जास्वंद. जास्वंद फुल. फूल काटा. पराकण है ना. अहो राधाबाई तुम्हाला प पासून सुरू होणारा शब्द उच्चारायचा नाहीये. कळलं ना आता? ही बघा तिने कशी मिस्टेक केली तसं नाही करायचं. आता तुम्हाला गेम समजला बरोबर. मी आता अक्षर निवडते पण पटपट बोलायचा. फार वेळ घ्यायचा नाही मध्ये. माझं अक्षर आहे म. आणि माझा शब्द आहे हवा. ऑक्सिजन. राईट. लंग्स. झाड. माती.